माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय बाबा कोकाटे यांच्या वतीनं शिना नदी काठावरील घरदार पाण्यात बुडालेल्या पूरग्रस्तांसाठी 5,000 ब्लँकेट व 5,000 टॉवेल वाटण्यात येणार आहेत। यापैकी पहिली खेप 2,500 टॉवेल व 2,500 ब्लँकेट त्यांनी माढा येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे माजी आमदार शाजीबापू पाटील यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी प्रियांका आव्हाड तसेच तहसीलदार संजय भोसले यांच्याकडे सुपूर्द केले आहेत। माढा येथील जगदाळे कार्यालयामध्ये सदरचा कार्यक्रम झाला। या प्रसंगी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। या कार्यक्रमाचा आयोजक संजय बाबा कोकाटे यांनी माहिती दिली की शिना नदी काठावर योग्य व्यक्तींना मदत पोहोचवण्यासाठी टॉवेल व ब्लँकेट आणलेले आहेत। महसूल विभागाकडे महापुराज्यांची घरे बुडालेली आहेत, त्यांच्या नोंदी आहेत, त्यामुळे त्यांच्या मार्फतच ही मदत पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे। महसूल विभागाने आणखीन मागणी केल्यास आणखीन 2,500 टॉवेल व 2,500 ब्लँकेट मागवण्यात येणार आहे। शिना नदी काठावरील शेतकऱ्यांना आता खरी गरज आहे ती भरीव मदतीची। पावसाने व पुराने शेतीचे मोठे नुकसान केलेले आहे। यात अनेकांची घरदार गेली। कित्येक वर्ष गरज असलेला संसार डोळ्यादेखत पाण्यात बुडालेला आहे। अनेकांची जीवापाड जपलेली जनावरे पाण्यात वाहून गेलेली आहेत किंवा जागेवरच सुटू न शकल्यामुळे दावणीलाच मरून पडलेले आहेत। अनेकांच्या जमिनी पावसामुळे खरडून गेलेल्या आहेत। तेथे पुढील 2-3 वर्ष कुठलेही पीक घेता येणार नाही। नदी काठावरील अनेकांची दुकाने, छोटे मोठे उद्योगधंदे पाण्यात बुडल्यामुळे लाखो करोडो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। या सर्व नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने योग्य रीतीने करावा। या सर्व गोष्टीचा विचार करता हा शेतकरी अत्यंत उदासीन खिन्न झालेला आहे। यामुळे सरकारने त्यांना भरीव मदत म्हणून हेक्टरी 50,000 रुपये मिळण्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत प्रयत्न करणार आहे। शेतकऱ्यांना त्यांची शेती पुन्हा योग्य रीतीने करण्यासाठी त्यांना बँकेच्या वतीनेही कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी तसेच वाढीव कर्ज मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। द्राक्ष, आंबा, केळीसह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे। त्याचे पंचनामे करून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आम्ही सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही संजय कोकाटे यांनी यावेळी दिली। यावेळी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, आमदार अभिजित पाटील यांचे बंधू अमर पाटील, महिला संपर्क प्रमुख प्रियांका परांडे, शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख योगेश जाधव, उपजिल्हा प्रमुख तातासाहेब गोडगे, माढा तालुका शिवसेना प्रमुख आनंद टोनपे, कुर्डवाडी शहर प्रमुख संभाजी सातव, माढा शहर प्रमुख तात्या खरात, राजेंद्र चौरे, दिनेश जगदाळे, सुधीर महाडिक, सज्जन ढवळे, बेंबळे सरपंच विजय पवार, माळेगावचे सरपंच सुदर्शन गायकवाड, अतुल जाधव, नारायण नरसाळे, संदेश पाटील, विनोद पाटील, आयुब मुलानीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिना नदी काठावरील पूरग्रस्तांना अनेक लोक अन्नधान्यासह इतरही मदत सरळ हाताने करत आहेत। संजय बाबा कोकाटे यांनी 5,000 टॉवेल व 5,000 ब्लँकेट वाटणार आहेत। आतापर्यंतची ही सर्वात मोठी मदत असल्याचं अनेक पूरग्रस्तातून बोललं जात आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील। ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।